हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.6 मधील 4 एक्झाम्पल बघितलेले आहेत. वर्ड प्रॉब्लेम which is related to the quadratic equation are very simple. First you will read the whole question carefully, then decide which thing is find out, then decide to or suppose the x variable for that, and then by given condition make the equation. खूप सोपा भाग आहे. तर आपण 4 एक्झाम्पल बघितलेले आहेत. आता फिफ्थ एक्झाम्पल कडे आपल्याला जायचंय. फिफ्थ एक्झाम्पल व्हिडिओ बघत असताना तुमच्या समोर पुस्तक बुक पाहिजे, कारण मी खाली तुमच्या समोर क्वेश्चन देऊ शकत नाही. तुम्ही बुक आपल्या जवळ ठेवा. जर तुमच्याजवळ बुक नसेल तर व्हिडिओ पॉज करा आणि तुमच्या समोर बुक नोटबुक असू द्या, जेणेकरून मी सांगत असताना तुम्हाला ॲट ए टाइम राईट डाऊन करायचं, रायटिंग पण करायचंय. काही सेकंदासाठी काही वेळ मी मध्ये थांबतो, काही रफ कॅल्क्युलेशन असेल तर ते पण करायचंय तुम्हाला. तर फिफ्थ क्वेश्चन वाचूया आपण. सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट. सुयश काय करतोय? 2 टेस्ट देतोय, फर्स्ट अँड सेकंड. आता सेकंड टेस्ट मध्ये त्याला 10 मार्क्स मोर, म्हणजे 10 मार्क्स त्याला जास्त मिळालेले आहेत कुणापेक्षा? फर्स्ट पेक्षा. आता दॅन हे वर्ड कोणाशी रिलेटेड आहे? फर्स्ट टेस्ट याच्याशी रिलेटेड आहे. दॅन वर्ड ज्याच्याशी रिलेटेड आहे त्याच्यासाठी आपल्याला व्हेरिएबल वापरायचं आहे. द वर्ड दॅन रिलेटेड विथ विच थिंग दॅट थिंग कन्सिडर ॲज एक्स, त्याला आपल्याला एक्स कन्सिडर करायचं आहे. देन मग हे फर्स्ट सेंटेन्स झालं. सेकंड, 5 times the score of the second test is same as square of the score in the first test. म्हणजे दोन्ही टेस्ट मधले जे मार्क आहेत त्या मार्कामधलं काही रिलेशन, म्हणजे एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे? कंडिशन दिलेलं आहे. आणि या कंडिशनचा वापर करून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रिपेअर करायचं आहे. आणि एकदा का क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रिपेअर केलात की लगेच फॅक्टरायझेशन मेथड यूज करा आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट फाइंड आउट करा. रूट एक पॉझिटिव्ह मिळेल, एक निगेटिव्ह मिळेल. आणि मोस्ट ऑफ द मॅक्झिमम एक्झाम्पल मध्ये निगेटिव्ह ही जी व्हॅल्यू आहे ती इनव्हॅलिड असणार आहे, कारण एज, मार्क, डिस्टन्स, वेट या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी कधीही निगेटिव्ह नसतात, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आपण आता एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. फिफ्थ एक्झाम्पल, solution. Suppose marks scored in first test is equal to x. फर्स्ट टेस्ट मध्ये त्याला एक्स मार्क्स मिळालेत, कारण सेकंड मध्ये त्याला 10 मोर मार्क्स आहेत कोणापेक्षा? फर्स्ट टेस्ट पेक्षा. सो देअरफॉर मार्क्स स्कोर्ड इन सेकंड टेस्ट इज इक्वल टू एक्स प्लस 10. फर्स्ट पेक्षा 10 मार्क्स त्याला जास्त मिळालेले आहेत. आता बाय गिव्हन कंडिशन, काय कंडिशन दिलेले बघा. कंडिशन आहे 5 times द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट. 5 times द स्कोर ऑफ और मार्क्स इन second test is the same as or is equal to 5 times of the score of the second test in the same as square of the score in the first test. फर्स्ट टेस्ट काय करणार आहे आपण? स्क्वेअर घेणार आहे.
मार्क्स इन फर्स्ट टेस्ट आणि त्याचं काय घेणार आहे स्क्वेअर. खरं तर असं आपल्याला वर्डमध्ये लिहायची काय आवश्यकता नाही, पण तुम्हाला कळावं म्हणून मी लिहितोय. 5 times marks scored in second test is same as marks square of marks scored in first test. आता या दोघांच्या व्हॅल्यू आपण सपोज केलेले ते आपण पुटअप करूया. सेकंड टेस्ट मध्ये x+10 5 into x+10 is equal to स्क्वेअर ऑफ फर्स्ट टेस्ट. फर्स्ट टेस्टचे मार्क आहेत x, त्याचा स्क्वेअर. सिम्प्लिफाय करा. 5 into x 5 into 10 that is 50 is equal to x square. हे दोन्ही टर्म आपण राईट साइडला घेऊन जाऊया. x square minus 5x plus 50 is equal to 0. म्हणजे इक्वेशन काय मिळालं? x square minus 5x plus 50 is equal to 0. आता आपल्याला फॅक्टर्स मिळवायचे. कोणाचे फॅक्टर्स? 50चे. 50 1 जा 50. मल्टिप्लिकेशन पाहिजे 50 आणि त्या दोघांचं सम, जे दोन नंबर आपल्याला पाहिजे त्या दोघांचं सम -5. मग असे दोन नंबर कोणते मिळतात बघा. 50 कोणाचं? 50चे फॅक्टर्स 5 10 जा 50. 10 into 5 आणि इथलं साईन ग्रेटर नंबरला द्या. 5 minus 10 केलं -5 अँड 5 into -10. एक मिनिट हा. पॉझिटिव्ह 50 पाहिजे. सॉरी, पॉझिटिव्ह 50 आपण राईट साइडला घेऊन गेल्यानंतर काय होतील इथं? निगेटिव्ह 50. निगेटिव्ह साईन द्या. -10 into 5 -50 and 5 minus 10 -5. Write down these factors. X minus 10 second bracket x plus 5 is equal to 0. और तुम्ही इथं जे आपण फॅक्टर्स मिळवलेले आहे ते या पद्धतीने लिहून सुद्धा x square plus 10x minus 10x plus 5x minus 50 is equal to 0. This is first group. Second group फॅक्टरायझेशन मेथड मध्ये बघितलेलं आहे आपण. x minus x square and 10x मध्ये x कॉमन आहे. x minus 10 5 आणि 50 ला 5 ने डिवाइड करता येईल प्लस 5 इन ब्रॅकेट x minus 5 10 था 50. दोन्ही ब्रॅकेट सेम आले. सो देयरफॉर फर्स्ट ब्रॅकेट x minus 10 सेकंड ब्रॅकेट x plus 10 is equal to 0. बघा आपण इथं हेच दोन्ही फॅक्टर डायरेक्टली लिहिलेले होते. आता तुम्ही डायरेक्टली न लिहिता दोन ग्रुप तयार करून म्हणजे मिडल टर्म स्प्लिट केलेले आहे, त्याचे दोन तुकडे केलेले आहेत आणि या पद्धतीनं आपण फॅक्टर्स मिळवतो. सो देयरफॉर x minus 10 या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. दिस इज फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट. मग दोन्ही पैकी एक ब्रॅकेट 0 असणार आहे मल्टिप्लिकेशन 0 येण्यासाठी. x minus 10 is equal to 0 or x plus 5 is equal to 0. व्हॅल्यू काय काय मिळतील बघा. x is equal to positive 10 and here x is equal to negative 10. सॉरी negative 5. आता मार्क्स कधीही निगेटिव्ह नसतात. सो देयरफॉर or but marks should not be negative
So therefore, x is equal to -5 is invalid. X is equal to -5 is invalid. So therefore, मग आता x आपण कोणाला कन्सिडर केलं? x म्हणजे फर्स्ट टर्म टेस्ट. So therefore, marks scored in first test is equal to x म्हणजे किती 10 marks and marks scored in second test is equal to second test मध्ये किती आहेत x plus 10 that is 10 plus 10 that is 20. म्हणजे सेकंड टेस्ट मध्ये सुयशला किती मार्क्स मिळालेले आहेत 20 आणि फर्स्ट टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले 10. या पद्धतीने आपल्याला या 5th एक्झाम्पलचं आन्सर लिहायचं आहे. पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघा, पॉज करा आणि आपल्या वहीमध्ये लिहून काढा, प्रॅक्टिस करा. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. तोपर्यंत तुम्ही नेक्स्ट एक्झाम्पल वाचा. 6th एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे बघा. वाचलं बघा. मिस्टर कासम runs a small business of made earthen pot. earthen pot म्हणजे मातीची भांडी तयार करण्याचा त्याचा कासमचा काय छोटासा एक व्यवसाय आहे. He makes a certain number of pots of daily basis. तो दररोज काही मातीची भांडी तो तयार करतो. दररोज किती तयार करतो माहित नाही. Production cost of each of pot is 40 more than 10 times of number of pots he makes in one day. आता एका पॉटचा व्हॅल्यू किती आहे, कॉस्ट किती आहे, तर ते सेंटेन्स नीट वाचा पुन्हा एकदा. The cost of one pot is 40 more than 10 times of number of pots he makes in one day. तर तो दररोज जेवढे पॉट बनवतो त्याचं 10 टाइम्स आणि त्याच्यामध्ये 40 मोर प्लस 40 करायचे आपल्याला. डे इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे. एका दिवसामध्ये जो तो पॉट तयार करतो त्याचं टोटल कॉस्ट त्याने दिलेलं आहे ₹600. फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. एका पॉटचा आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट काढायचं आहे आणि तो दररोज डेली किती पॉट्स तयार करतो, ही हाऊ मेनी पॉट्स ही मेक्स डेली. तो दररोज किती पॉट्स तयार करतो हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नीट एक्झाम्पल केअरफुली वाचा. खूप सोपं एक्झाम्पल आहे. आता एक सिंपल एक्झाम्पल. एक ऍपल सपोज 5 रुपीजला आहे. एक ऍपल 5 रुपीजला आहे आणि मी 6 ऍपल घेतले अर्धा डझन. तर त्या ऍपलचं टोटल कॉस्ट किती झालं. एक ऍपल 5 रुपीज म्हणजे बघा कॉस्ट ऑफ वन ऍपल, कॉस्ट ऑफ वन ऍपल, कॉस्ट ऑफ वन ऍपल इंटू नंबर ऑफ ऍपल. कॉस्ट ऑफ वन ऍपल इज 5 रुपीज इंटू किती ऍपल घेतलेत मी 6 म्हणजे टोटल किती झाले बघा. टोटल ऍपल झाले 30 रुपीज. आता याच पद्धतीने आपल्याला कॉस्ट ऑफ वन पॉट, ऍपलच्या ऐवजी काय घ्यायचं पॉट, आणि नंबर ऑफ पॉट्स, तो डेली किती पॉट्स तयार करतो. म्हणजे आपल्याला इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळणार आहे. व्यवस्थित केअरफुली पुन्हा एकदा एक्झाम्पल वाचूया आपण. काय करतो कासम. कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेड earthen pot. He makes a certain number of pots of daily basis. Production cost of each of pot. आता तो डेली किती पॉट्स तयार करतो हे माहित नाही. त्याच्यासाठी आपण काय करूया, एक्स व्हेरिएबल कन्सिडर करूया. एक्झाम्पल नंबर 6. सपोज number of pots that Mr. Kasam makes per day. Solution. Suppose
number of pots that Kasam makes per day is equal to X. Number of pots that Kasam makes per day. तो दररोज किती पॉट तयार करतो माहित नाही, त्याच्यासाठी आपण कन्सिडर केलं X. So therefore cost of one pot is equal to, बघा, cost of one pot is 40 more than 10 times number of pots he makes daily. तो दररोज किती पॉट्स तयार करतो त्याचं 10 टाइम्स म्हणजे इंटू X. हे लक्षात आलं का बघा? कॉस्ट ऑफ वन पॉट इज 40 मोर दॅन 10 टाइम्स ऑफ नंबर ऑफ पॉट ही मेक्स डेली. तो दररोज जेवढे पॉट तयार करतो त्याचं 10 टाइम्स, म्हणजे आपल्याला काय मिळालं? कॉस्ट ऑफ वन पॉट 40 प्लस 10x. ओके, हे लक्षात आलं का बघा? इथं रुपीज लिहूया आपण, रुपीज लिहा. आता कंडिशन, एका दिवसामध्ये जे टोटल पॉट्स तो तयार करतो त्याचं टोटल कॉस्ट दिलेलं आहे. बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी म्हटलेलं आहे, इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600. टोटल दिवसभर जेवढे पॉट तो तयार करतो त्याचं कॉस्ट किती आहे? 600. सो देअरफॉर बाय गिवन कंडिशन, काय कंडिशन दिलेली आहे बघा? नंबर ऑफ पॉट्स इंटू कॉस्ट ऑफ वन पॉट इज इक्वल टू टोटल प्राइस म्हणूया, और प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स. आपण काय, नंबर ऑफ पॉट्स इंटू कॉस्ट ऑफ वन पॉट इज इक्वल टू प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स. सर्व ऍपलचं किंमत काढण्यासाठी आपण 5 into 6 केलं, तसं टोटल प्रोडक्शन कॉस्ट किती आहे? 600. आता आपण जे कन्सिडर केलेले ते व्हॅल्यू पुटअप करूया. इथं नंबर ऑफ पॉट्स डेली तयार केलेले X इंटू कॉस्ट ऑफ वन पॉट, एका पॉटचं व्हॅल्यू किती आहे बघा? 40 प्लस 10x इज इक्वल टू टोटल कॉस्ट प्राइस किती आहे? ऑल पॉटचं कॉस्ट प्राइस और प्रोडक्शन कॉस्ट किती आहे? 600. सिंप्लिफाय करा, x इंटू 40x, x इंटू 10x स्क्वेअर इज इक्वल टू 600. आता हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहूया. x स्क्वेअर टर्म फर्स्ट टर्म असायला पाहिजे 10x स्क्वेअर प्लस 40x, 600 लेफ्ट साइडला घेऊया, मायनस 600 इज इक्वल टू 0. ईच अँड एव्हरी टर्मला बघा, ईच अँड एव्हरी टर्मला आपल्याला 10 ने डिवाइड करता येईल. ईच अँड एव्हरी टर्म इज डिवाइडेड बाय 10. सो देअरफॉर डिवाइड, इक्वेशन रिड्यूस जर होत असेल तर इक्वेशन रिड्यूस करून मग सॉल्व्ह करा, तुम्हाला फॅक्टर लगेच मिळतील. डिवाइड बाय 10 ऑन बोथ साइड. आता बोथ साइडला 10 ने डिवाइड केल्यानंतर या टर्मला आपण 10 ने डिवाइड केले, 10 गेट कॅन्सल. त्याच्या आधीचे व्हिडिओ बघा, तिथं तुम्हाला मी सांगितलं क्लिअरली, 10 डिवायडेड बाय 10 कॅन्सल होतील 10 x स्क्वेअर. इथं 10 ने डिवाइड केला आपण, 10 1 जा 10, 10 4 जा 40, म्हणजे 40 ला 10 ने डिवाइड केलं तर किती मिळेल? 4x. 600 ला 10 ने डिवाइड करा, मायनस 60 इज इक्वल टू 0. दिस इज अवर क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. आता याचे फॅक्टर्स आपण फाइंड आउट करूया. सो देअरफॉर मल्टिप्लिकेशन किती पाहिजे? -60 अँड मिडल टर्मचा कोएफिशिएंट किती आहे? 4.
बघा -60 इंटू 1 -60 आणि मिडल टर्मचा कोएफिशियंट आहे +4. मग आपल्याला दोन नंबर फाइंड आउट करायचे. मल्टिप्लिकेशन 60 असलेले पेअर कोणते कोणते बघा. 12 इंटू 5 60, देन 10 इंटू 6 60, 30 इंटू 2 60. भरपूर पेअर मिळतात. 60 इंटू 1 61 जा 60. आता पेअर एवढे आपण शोधत बसणार नाही. आता प्रॅक्टिस केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की 10 6 जा 60 घेतलं की आणि 10 - 6 केलं की आपल्याला काय मिळतात, 4 मिळतात. 10 - 6 या दोघांचं 12 - 5 केल्यावर 4 मिळत नाहीत. 30 - 2 केलं तरी 4 मिळत नाहीत. म्हणून हे पेअर घेणार नाही आपण. 10 इंटू 6 = 60 आणि 10 - 6 या दोघांचं सबट्रॅक्शन केलं की आपल्याला 4 मिळतात. आता दोघांपैकी निगेटिव्ह साईन कोणाला द्यायचं, कारण मल्टिप्लिकेशन पाहिजे -60. ओके, मग -60 मल्टिप्लिकेशन येण्यासाठी दोन्ही फॅक्टर पैकी एक फॅक्टर हे काय असायला पाहिजे, निगेटिव्ह असायला पाहिजे. मग 10 इंटू 6, तर याच्यामध्ये 6 ला आपण निगेटिव्ह साईन दिल्यानंतर इथलं साईन आपण ग्रेटर नंबरला देतो हे लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह साईन असेल तर इथं पॉझिटिव्ह. मग याचं साईन ठरवतो आपण. 10 - 6 दॅट इज 4 अँड 10 इंटू -6 -6. आता हे फॅक्टर मिळाले. सो देअरफॉर x². या मिडल टर्मच्या जागी काय लिहायचंय आपल्याला, या मिडल टर्मच्या जागी त्याला स्प्लिट करायचंय. त्याचे तुकडे काय काय मिळालं, 10x - 6x. कारण 10x - 6x या दोघांचं जर सबट्रॅक्शन केलं तर पुन्हा आपल्याला 4x मिळतं. म्हणजे 4x म्हणजेच कोण, 10x - 6x -60 = 0. दिस इज फर्स्ट ग्रुप. सेकंड ग्रुप, दोन्ही ग्रुपमध्ये कॉमन काय आहे बघा. फर्स्ट ग्रुपमध्ये x कॉमन आहे, x + 10. x² मधून x आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेतलेलं x रिमेन्स. 10x मधून x बाहेर घेतलेलं फक्त 10 रिमेन्स. -6 6 आणि 60 ला 6 ने डिवाइड करता येतं म्हणून तिथं 6 घेतलेलं आहे. -6 इन ब्रॅकेट x + 10. आता इथं पॉझिटिव्ह साईन काय घेतलं, -6 इंटू +10 केलं की निगेटिव्ह मिळतं. जर मी इथं निगेटिव्ह घेतलं, इथलं निगेटिव्ह बघून जर तुम्ही इथं निगेटिव्ह लिहिला तर दोन्ही ब्रॅकेट वेगवेगळे येतील. तर या दोन्ही बायनोमियल मध्ये हे ब्रॅकेट कॉमन आहे. आपण हे ब्रॅकेट कॉमन घेतलं, x + 10. मग सेकंड ब्रॅकेट मध्ये कोण राहील, x - 6 = 0. So therefore x + 10 = 0 or x - 6 = 0. दोन व्हॅल्यू मिळतील आपल्याला. x = -10, x = +6. आता दोघांमध्ये इनव्हॅलिड व्हॅल्यू कोणती असणार आहे, तर ही व्हॅल्यू इनव्हॅलिड असणार आहे. बट number of quads should not be negative. So therefore x = -10 is invalid. आता आपल्याला दोन क्वेश्चन विचारलेले तिथं. काय काय विचारलंय बघा. फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 quad and number of quads he makes per day. मग number of quads he makes per day. एक मिनिट, चॉक संपले. So therefore number of quads he makes per day = दररोज किती पॉट तयार करतो, 6. अँड प्रोडक्शन कॉस्ट और डायरेक्टली आपण लिहिूया कॉस्ट ऑफ 1 पॉट.
कॉस्ट ऑफ वन पॉट इज इक्वल टू 40 प्लस 10x है, 40 प्लस 10x, that is 40 plus 10 into 6, x की वैल्यू 6 है, 10 6 जा 60 plus 40 how much? रुपीज 100. तर एका पॉटचं प्रोडक्शन कॉस्ट किती असणार आहे? वन पॉट, कॉस्ट ऑफ वन पॉट इज इक्वल टू ₹100. या पद्धतीनं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. मी बोर्ड स्वच्छ करेपर्यंत तुम्ही 7th एक्झाम्पल वाचा. सेवन्थ एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा. प्रतीक टेक्स 8 hours to travel 36 kilometer downstream and return to the same spot. The speed of boat in still water is 12 kilometer per hour. Find the speed of water current. या टाईपचं एक्झाम्पल आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये सुद्धा बघितलं होतं. फर्स्ट चॅप्टर मधला एक्झाम्पल तो व्हिडिओ काढून बघा. एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं होतं. आता इथं बोट मधून जात असताना सपोज दिस इज रिव्हर. स्टील वॉटर म्हणजे तळ्यातील पाण्यामध्ये पाण्याला फ्लो नसतो. स्टील वॉटर म्हणजे थांबलेलं पाणी आहे. इथं बोटच्या स्पीडवर काही इफेक्ट होत नाही. तुम्ही सायकलिंग करत असताना पाठीमागून जर वारा असेल तर तुम्हाला पायडल फिरवण्याची काही गरज नाही. तुम्ही इझिली जाऊ शकता. आणि समोरून जर वारा असेल तर स्पीडमध्ये तर तुम्हाला जास्त एनर्जी वापरावं लागेल. पायडल तुम्हाला आणखीन दाब देऊन मारावं लागेल. मग तुमची सायकल जास्त वेगाने पुढे जाईल. लक्षात येते का? आता ही नदी आहे आणि या नदीचा फ्लो या दिशेने आणि ही प्रतीकची बोट आहे. प्रतीक त्याच्यामध्ये बसलेला आहे. आता जेव्हा तो ए स्पॉट आणि बी स्पॉट हे दोन ठिकाण आहेत. ए स्पॉट टू बी स्पॉट हे डिस्टन्स आहे 36 किलोमीटर. ए स्पॉट कडून बी स्पॉट कडे तो जाणार आहे 36 किलोमीटर आणि रिटर्न पुन्हा तो ए स्पॉटला येणार आहे. जाण्यासाठी आणि येण्यासाठी लागणारा एकूण जो वेळ आहे तो वेळ त्यांनी दिलेला आहे 8 hours. आता अपस्ट्रीम. अपस्ट्रीम म्हणजे काय? अपस्ट्रीम म्हणजे प्रवाह जसा आहे त्याच्या विरुद्ध. मग जेव्हा तो रिटर्न इकडे जाणार आहे त्यावेळेस या बोटचा स्पीड किती आहे? स्टील वॉटरमध्ये थांबलेल्या पाण्यामध्ये आहे किती? 12 किलोमीटर पर आवर. आणि जेव्हा तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने या स्ट्रीमचा जो फ्लो आहे त्या फ्लोच्या अपोजिट डायरेक्शनने चालला तर काय होईल? या स्पीडच्या बोटमधून मायनस होईल. कधी? जेव्हा तो फ्लोच्या अपोजिट जाईल. आणि जेव्हा फ्लो जसं निघालेला आहे म्हणजे ए टू बी त्यावेळेस काय असेल बघा. म्हणजे तो जर असा निघाला ए टू बी निघाला तर 12 प्लस एक्स. एक्स म्हणजे काय आहे? या स्ट्रीमचा जो स्पीड आहे वॉटर करंट म्हणतात त्याला. पाण्याच्या प्रवाहाचा जो वेग आहे तो वेग म्हणजे एक्स आहे. आणि जेव्हा तो प्रवाहाच्या दिशेने डाऊनस्ट्रीम ज्याला काय म्हणतो आपण डाऊनस्ट्रीम स्ट्रीम जसं चाललेलं आहे त्या पद्धतीनं तो चालला तर 12 प्लस एक्स. आणि अपस्ट्रीम म्हणजे स्ट्रीम इकडं चाललेला आहे आणि त्याच्या अपोजिट तो इकडे येतोय त्यावेळेस 12 मायनस एक्स. हे दोन्ही लक्षात ठेवा. इथं स्पीड ऑफ द बोट आहे आणि हे सुद्धा स्पीड ऑफ द बोट आहे. कुठं? स्ट्रीम मध्ये.
अपस्ट्रीम मध्ये बोट ऑफ स्पीड किती आहे 12 मायनस एक्स आणि डाऊनस्ट्रीम मध्ये किती आहे 12 प्लस एक्स. या दोघांमधला डिफरन्स लक्षात आला. आता मग आपण नेक्स्ट फॉर्म्युलाकडे जाऊया. तो फॉर्म्युला कोणता आहे तर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. हा फॉर्म्युला माहिती आहे सर्वांना. आता जेव्हा तो अपस्ट्रीम जाणार आहे, अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, त्यावेळेस याला लागणारा टाइम किती असणार आहे बघा. T1 म्हणूया त्याला किंवा फक्त टी म्हणलं तर टाइम किती लागेल. टोटल डिस्टन्स आहे 36 किलोमीटर आणि अपस्ट्रीम मध्ये बोटीचा स्पीड किती असणार आहे 12 मायनस एक्स. आणि इथं जेव्हा तो डाऊनस्ट्रीम तो जिकडं आहे त्या दिशेने तो निघाला त्यावेळेस इथं टाइम किती लागेल त्याला 36 किलोमीटर डिस्टन्स आहे आणि स्पीड असणार आहे एक्स प्लस 12. आणि हे दोन्ही मिळून जे टाइम आहे जायचं आणि यायचं हा जो टाइम आहे टोटल टाइम त्यांनी दिलेला आहे 8 आवर्स. तुम्हाला एक्झाम्पल कळलं का बघा. प्रतीक टेक 8 आवर्स टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम and return to the same spot. The speed of boat in still water is 12 kilometers per hour. Find the speed of water current. प्रतीक डाउनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम दोन्ही एका स्पॉट कडून दुसऱ्या स्पॉट कडे जाण्यासाठी जो कालावधी आहे टाइम दिलेला आहे तो 8 आवर्स आहे आणि स्टील वॉटर मध्ये थांबलेल्या पाण्यामध्ये बोटचा स्पीड दिलेला आहे 12 किलोमीटर पर आवर. जेव्हा तो अपस्ट्रीम जाणार आहे तेव्हा बोटचं स्पीड कमी होणार आहे आणि जेव्हा तो डाऊनस्ट्रीम जाणार आहे त्यावेळी बोटचं स्पीड वाढणार आहे. म्हणजे कुठला स्पीड तिथं ऍड होईल जेव्हा तो डाऊनस्ट्रीम जाईल त्यावेळेस 12 प्लस एक्स आणि जेव्हा तो अपस्ट्रीम स्ट्रीमचा जो फ्लो आहे त्याच्या अपोजिट जेव्हा जाईल त्यावेळेस 12 मायनस एक्स. दिस इज स्पीड ऑफ बोट. स्पीड ऑफ बोट. हे सगळं तुमच्या जर लक्षात आलं असेल तर आपल्याला याचं जे सोल्युशन लिहायचं आहे त्याचे जे स्टेप्स आहेत ते स्टेप्स आता बऱ्याच विद्यार्थ्यांना एक्झाम्पल कळतं पण स्टेप्स लिहिताना सेंटेन्स जे लिहायचे आहेत ते सेंटेन्स थोडंसं व्यवस्थित लिहित नाहीत किंवा बऱ्याच जणांच्या सेंटेन्समध्ये खूप फरक असतो. मी लिहून दिलेलं वेगळं असेल, तुमच्या डोक्यामध्ये वेगळं असेल, तुम्ही वेगळ्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करा. शेवटी आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करून त्याचे सोल्युशन फाइंड आउट करायचे आहे. सिंपल आहे. आधी लिहूया आपण. सपोज स्पीड ऑफ वॉटर करंट. एक्झाम्पल नंबर 7. सोल्युशन. सपोज स्पीड ऑफ water current is equal to x kilometer per hour speed of water current. या स्ट्रीमचा जो फ्लो आहे वॉटर करंट पाण्याचा जो वेग आहे स्पीड आहे तो आपण कन्सिडर केला x किलोमीटर पर आवर. सो देअरफॉर speed of boat in downstream. डाऊनस्ट्रीम मध्ये स्पीड ऑफ बोट किती असेल. डाऊनस्ट्रीम म्हणजे फ्लोच्या दिशेने तेव्हा मिळेल 12 प्लस एक्स किलोमीटर पर आवर. देन स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम. अपस्ट्रीम मध्ये किती असेल. अपस्ट्रीम म्हणजे अपोजिट डायरेक्शन मध्ये बोटचा स्पीड आहे 12 त्याला स्ट्रीमचा स्पीड काय करेल अपोज करेल म्हणून 12 मायनस एक्स किलोमीटर पर. आता आपल्याला दोघांसाठी लागणारा जो टाइम आहे
तो टाइम आपण डायरेक्टली लिहूया का वेगळं वेगळं लिहायचं, म्हणजे T1 आणि T2 वापरून लिहायचं असेल तसंही लिहू शकता. म्हणजे टाइम टेकन इन डाउनस्ट्रीम, टाइम टेकन इन अपस्ट्रीम असं लिहिलं तरी चालेल. सो देअरफॉर टाइम टेकन इन डाउनस्ट्रीम इज इक्वल टू डिस्टन्स आहे 36 किलोमीटर आणि डाउनस्ट्रीम मध्ये स्पीड किती आहे बघा 12 प्लस एक्स आवर्स टोटल टाइमिंग आहे. देन टाइम टेकन इन अपस्ट्रीम थोडंसं खाली लिहितो मी. टाइम टेकन इन अपस्ट्रीम is equal to 36 upon 12 minus x hours. By given condition. कंडिशन काय दिलेली आहे बघा आपल्याला, अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम या दोघांमध्ये जो ट्रॅव्हल करणार आहे तो आणि ते टोटल टाइम जाणे आणि येणे हे टोटल टाइम दिलेलं 8 आवर्स. आता इथं डाउनस्ट्रीम मध्ये लागलेला टाइम आहे 36 अपॉन 12 प्लस एक्स प्लस अपस्ट्रीम मध्ये त्याला लागलेला टाइम आहे 36 अपॉन 12 मायनस एक्स आणि या दोघांचं मिळून टायमिंग किती दिलेलं आहे 8 आवर्स. 8 आवर्स दिलेलं आहे. आता हे आपण सिम्प्लिफाय करूया. या दोघांमध्ये 36 कॉमन आहे, 36 कॉमन काढूया आपण. तुम्ही जर डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर खूप मोठे नंबर मिळतील. 36 इंटू 12 करावं लागेल, 36 इंटू मायनस एक्स करावं लागेल. त्याच्यापेक्षा आपण काय करूया, या दोघांमध्ये 36 कॉमन आहे, आपण 36 ब्रॅकेटच्या बाहेर घेऊया. काय काय राहिलं मग 1 अपॉन 12 प्लस एक्स प्लस 1 अपॉन 12 मायनस एक्स इज इक्वल टू 8. एक मिनिट आलो. 36 इंटू ब्रॅकेट आहे, हे 36 आपण राईट साईडला डिनॉमिनेटर मध्ये नेऊया. काय काय मिळेल मग 1 अपॉन 12 प्लस एक्स प्लस 1 अपॉन 12 मायनस एक्स इज इक्वल टू 8 अपॉन 36. दोघांचे डिनॉमिनेटर वेगवेगळे. 12 मायनस एक्स ने 1 ला मल्टिप्लाय करा, 12 प्लस एक्स ने या 1 ला मल्टिप्लाय करा. काय काय मिळेल आपल्याला. सो देअरफॉर 12 मायनस एक्स 12 प्लस एक्स ने इकडे मल्टिप्लाय केलं प्लस 12 प्लस एक्स डिनॉमिनेटर मध्ये काय मिळेल 12 प्लस एक्स इंटू 12 मायनस एक्स इज इक्वल टू, या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल. या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर डिनॉमिनेटर सेम होतील आणि इकडं सिम्प्लिफाय करा, रिड्यूस करा. 4 ने डिवाइड करता येईल. 4 2 जा 8, 4 9 जा 36 2 upon 9. So therefore x get cancel, negative x and positive x cancel होतील. 12 plus 12 that is 144 upon, आता डिनॉमिनेटर मध्ये काय येईल a प्लस बी a मायनस बी, 12 चा स्क्वेअर मायनस एक्स चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 upon 9. So therefore 144 upon 144 minus x square is equal to 2 upon 9.
बघूया. सो देअरफोर 144 इंटू 9 इज इक्वल टू 2 इंटू, हे पूर्ण आपल्याला डिनॉमिनेटरचा इक्वल साईनच्या राईट साईडला नेताना न्युमरेटर मध्ये जाईल 144 मायनस एक्स. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करून घेऊया. 144 इंटू 9, 9 4 जा 36, कॅरी 3, 9 4 जा 36 and 3, 39, कॅरी 3, 9 1 जा 9 plus 3, 1296 is equal to 2 into 144, 2 4 जा 8, 2 4 जा 8, 2 1 जा 6, minus 2 into x square, 2x. वो आहे 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 हा दादा. सो देअरफोर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय मिळेल बघा. 2x स्क्वेअर लेफ्ट साईडला घेऊन येऊया. 2x स्क्वेअर 2x स्क्वेअर 288 लेफ्ट साईडला ना प्लस 1296 मायनस 288 इज इक्वल टू 0. सबट्रॅक्शन करा. 2x स्क्वेअर 6 minus 8 6, किती झालं 1008 इज इक्वल टू 0. डिवाइड बाय 2, 2 ने डिवाइड करूया ऑन बोथ साइड. एक्स स्क्वेअर प्लस 2 ने डिवाइड केलं 504. काहीतरी मिस्टेक झालं. 12 प्लस 12 किती होतील 24 होतील. इथं थोडंसं चुकलेलं आहे. आपण 12 इंटू 12 144 केलेलं आहे. इथं थोडंसं आपण काय करूया चेंज करूया. पुन्हा एकदा आपण सॉल्व करूया. फिर से 12 प्लस 12 24 अपॉन 12 स्क्वेयर माइनस एक्स स्क्वेयर इज इक्वल टू 2 अपॉन 9. सो देयरफॉर 24 अपॉन 12 प्लस स्क्वेयर मिळेल 144 माइनस एक्स स्क्वेयर इज इक्वल टू 2 अपॉन 9. So therefore 24 into 9 और 24 ला आपण राईट साईडला घेऊन जाऊया म्हणजे अजून फ्रॅक्शन आहे आपल्याला रिड्यूस मध्ये मिळेल. इंटू 1 अपॉन 24 म्हणजे इथं कोण राहिलं 1. 24 आपण राईट साईडला घेऊन जाऊया. 2 1 जा 2, 2 12 जा. So therefore 1 into 12 into 9 is equal to 144 minus x square. आपण राईट साईडला घेऊन गेलो 144 minus x. So therefore काय काय मिळेल बघा आता 9 into 12
108 is equal to 144 minus x square. x square left side ला ना x square is equal to 144 minus 108. Subtraction करा. x square is equal to 4 minus 8 होत नाही. 14 minus 8 6 1 4 minus 1 3 1 minus 1 0. X square is equal to 36. Taking square root on both sides, x is equal to positive 36 or x is equal to negative 30. असे आपल्याला दोन व्हॅल्यू मिळतील. आता याच्यामध्ये कोण इनव्हॅलिड असणार आहे? निगेटिव्ह 36 इनव्हॅलिड असणार आहे. और तुम्ही एक सेंटेन्स लिहा, स्पीड बट स्पीड शुड नॉट बी नेगेटिव्ह, सो देअरफॉर x इज इक्वल टू नेगेटिव्ह 36 इज इनव्हॅलिड. सो देअरफॉर x म्हणजेच काय आहे? स्पीड ऑफ वॉटर करंट. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचंय बघा, फाइंड आउट करायचंय find the speed of water current. So therefore speed of water current is equal to 36 किलोमीटर पर आवर. या पद्धतीने सॉल्व करायचंय. हे ब्रॉड क्वेश्चन जे आहेत ते एक्झाम्पल्स, अशा टाईपचे एक्झाम्पल मॅक्झिमम क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला विचारतात आणि अशा एक्झाम्पलचं प्रॅक्टिस तुम्ही करायचंय. पार्ट फर्स्ट मध्ये आपण 4 एक्झाम्पल बघितले आणि पार्ट सेकंड मध्ये आपण 3च एक्झाम्पल बघितले, 5, 6 and 7. व्हिडिओची लेंथ खूप जास्त होते म्हणून बरेच विद्यार्थी म्हणतात सर हाफ आवरचं एक व्हिडिओ तुम्ही तयार करा, म्हणून मी याच ठिकाणी थांबतो आणि नेक्स्ट एक्झाम्पल 8, 9 and 10 एक्झाम्पल जे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. या ठिकाणी आपण थांबूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला ज्या विद्यार्थ्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.